नमस्कार मंडळी, आज तुम्हाला माऊली यांचा स्वीकार अगदी स्पष्टपणे सांगतो। स्वीकार: सन्मान प्राप्त झाल्यावर ज्याला गर्व होत नाही, अपमान झाला तरी जो क्रोधित होत नाही आणि क्रोध उत्पन्न झाला तरी जो कठोर शब्द उच्चारत नाही, तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो। अर्थात कोणतेही काम स्पष्टीकरण कोणतेही काम असो, त्याला सन्मान नको आणि गर्व पण नको। अपमान किती झाला तर तो क्रोधमान होऊ शकत नाही। दुसऱ्या वाक्याचा अर्थ आहे खालील वाक्याचा की कितीही तरी जो कठोर शब्द अर्थात कठोर काळजाला दुःख अर्थात दुसऱ्याला दुःख होईल असे शब्द उच्चारत नाही, म्हणूनच तो मनुष्य सर्वश्रेष्ठ असतो। संत ज्ञानेश्वर माऊलीच्याच भाषेत बोलायचे झाले तर प्रथमतः हे समजून घ्यायला पाहिजे अखिल मानवाने की श्रेष्ठ कनिष्ठ हा भेद ईश्वराजवळ कधीच नसतो। आपल्या मतभेदासाठी लोक काय वापर करतात, या कॉम्प्युटर युगामध्ये आपण शिकलेलंच आहोत। स्वार्थासाठी काही पण करतात। माझे असं मत आहे की स्वार्थ जरूर तुम्ही करा, परंतु दुसऱ्याचं मन दुखवू नका। जर मन तुम्ही दुखावसाल तर तुम्हाला रिटर्न सप्लाय होईल, अर्थातच ते दुःख तुमच्याकडे येईल। म्हणून असं अजिबात करू नका, अशी नम्र विनंती आहे सर्व अखिल मानव जातीला। हा दिव्य संदेश अर्थात दिव्य स्वीकार नक्कीच पटला असेल, एवढंच मी इथे सांगतो आणि हा व्हिडिओ स्टॉप करतो आणि तुमची रजा घेतो। जय हरी विठ्ठल, रामकृष्ण हरी मंडळी, विश्वातील सर्व मंडळीला माझा राम राम। जय हरी विठ्ठल, जय शिवराय, जय जिजाऊ, भारत माता की जय, वंदे मातरम, जय जवान जय किसान। माझ्या चॅनलला सर्च करा, लाईक करा, कमेंट करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ अपलोड झाल्यावर तुम्हाला पहिल्यांदा दिसेल, तेव्हा नक्की सर्च करा। सर्च करण्यासाठी प्रथमतः स्मॉल लिपीमध्ये स्पेलिंग टाकायची। ती कशी तर ही अशा पद्धतीने SHRIRAM श्रीराम। मुद्दाम तुम्हाला त्यासाठी दोनदा सांगितले समजण्याकरता। असं मानू नका की डबल म्हटलं मी, ही अजिबात शंका घ्यायची नाही। आणि चेकीची स्पेलिंग फार सोपी आहे, CHEKE चेकी। पुढे कोड लिहा 4589, हा कोड टाकायचा आणि लगेच चॅनल सर्च होईल। ही ग्वाही मी तुम्हा सर्वांना देतो। जय हिंद। श्री